चांदूर रेल्वेमध्ये सामाजिक संस्था, पक्ष, शहरवासियांकडून मदत होत असताना सुद्धा अनेक गरजू कुटुंबांना मदतीची गरज असल्याची माहिती तहसीलदार राजेंद्र इंगळे यांना मिळाली होती। त्यामुळे चांदूर रेल्वे शहरातील सर्व शासकीय विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी स्वतःहून देणगी देत 88,000 रुपये गोळा केले। तहसीलमधील कर्मचाऱ्यांनी चांदूर रेल्वे शहरातील 150 गरजू कुटुंबाची यादी तयार केली व त्या सर्व 150 कुटुंबियांना तहसीलचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी व अंगणवाडी सेविकांमार्फत घरपोच किराणा थैली पोहोचविण्यात आली। या मदतीमुळे गरीब कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता। कर्तव्य बजावताना अशीही स्वतःहून जनसेवा अधिकाऱ्यांनी केल्यामुळे त्यांची सगळीकडे प्रशंसा होत आहे। अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या बिकट परिस्थितीमध्ये गरीब कुटुंबांना मात्र त्यांचा उदरनिर्वाह करणं हे कठीण होऊन बसलेलं आहे। अशातच आमच्या स्तरावर काही स्थानिक समाजसेवक, स्थानिक पत्रकार, स्थानिक कर्मचारी यांनी याबाबतची माहिती निदर्शनास आणून दिल्यानंतर याबाबत चांदूर रेल्वे तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांसोबत मी यासंबंधी फोनवरून चर्चा केली। तर सर्वांनी एकमतानं की समाजाचं देणं लागतो या हिशोबाने आपण प्रत्येकी 5,000 रुपये जमा करू आणि त्यांना किराणा साहित्याबाबत आपण काहीतरी हातभार लावू असं सर्वांनी एकमतानं सांगितलं आणि त्यानुसार आज आम्ही त्यातील एकूण 17 विभाग प्रमुखांनी प्रत्येकी 5,000 रुपये याप्रमाणे रक्कम दिल्यानंतर किराणा दुकानातून त्याप्रमाणे 14 साहित्याची किट बनवून घेतली आणि त्या किट त्यांच्या जे गरीब आहेत, हातावर काम करणारे आहेत, निराधार आहेत, अपंग किंवा वृद्ध कुटुंब अशा ठिकाणी त्यांना त्या किट घरपोच दिल्या। यामुळे निश्चितच त्यांचा लॉकडाऊनचा जो कालावधी आहे यामध्ये त्यांना जगण्यासाठी निश्चित आधार मिळेल। विदर्भ न्यूज करिता चांदूर रेल्वे येथून सचिन ढोके।